ग्लोबल गणेश फेस्टिवल निमित्त पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांसमोर आज श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडा यांच्या वतीने पराक्रमी मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं। पारंपरिक शस्त्रकला, तलवारबाजी आणि आखाड्यातील दणदणीत खेळ पाहून उपस्थित फॉरेनर अगदी भारावून गेलेत। भारतीय संस्कृतीतील पराक्रम, शौर्य आणि कलात्मकता यांची एकत्रित झलक पाहण्याचा अनोखा अनुभव त्यांनी घेतलाय। राज्य सरकारने आयोजित केलेल्या गणेश फेस्टिवल अंतर्गत आज काही परदेशी पर्यटक तसेच विद्यार्थी त्रिशूंड गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी जी आपली भारतीय परंपरा आहे याबाबत त्यांनी आज येथे माहिती घेतली व प्रात्यक्षिक त्यांनी जे मर्दानी खेळ आहेत त्याचीही त्यांनी आज प्रात्यक्षिके पाहिली। नेमकं जे मर्दानी खेळ करणारे जे लहान मुली आहेत ते आपल्यासोबत आहेत। नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे तयारी केली आहे, किती वर्षापासून ते तयारी करत आहेत आणि कशा प्रकारे त्याची प्रॅक्टिस चालते। नेमकं आपण किती वर्षापासून ह्या खेळाची प्रॅक्टिस करत आहात आणि आपलं नाव काय? माझं नाव समृद्धी दिनेश कुदळे। आपण 16 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय। मला 5 वर्ष झाले प्रॅक्टिस करते। तुला कोणते कोणते खेळ येतात? तुला मला फाईट येते, काठी फाईट, दानपट्टा, तलवार, स्टिक, डबल स्टिक, काठी। वर्षभरापासून प्रॅक्टिस चालते का फक्त काही काळापुरती होते? नाही, वर्षभर प्रॅक्टिस असते। बाळा, तू कधीपासून हे करतोय? तुझं वय काय? माझं वय 10 आहे। नाव काय तुझं? शिवांश प्रवीण वाळके। काय काय येतं तुला? मला दानपट्टा, तलवार, लाठी फाईट, अजून फरी गजगा। अच्छा, शाळेत जातो का नाही? हा, जातो। मोबाईल बघतो का? नाही बघत ना। आणि तुझे शिक्षक कोण आहेत? तुला कोण शिकवतोय सगळं? मला विनायक दादा, सोनल दीदी, दुर्वा दीदी। हा। आणि घरनं पाठवतात का तुला? पाठवतात ना? हा। आपल्यासोबत पाहायला गेलं तर एक चिमुडी सुद्धा आहे। हा पण लहानच आहे, हा सुद्धा खूप छान पद्धतीने खेळत आहे आणि ही चिमुडी सुद्धा आहे। आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। ताई, तुझं नाव काय बाळा? राजीवी चांदारे। अच्छा, कितवीला आहे? दुसरीला। किती वर्षापासून करते? 3 वर्षापासून। 3 वर्ष। आता तू तिसरीला आहे? हा। म्हणजे तू 8 वर्षाची आहे? हा। आणि तुझ्या चालू झालाय 8वा। अच्छा, चालू झालंय। तुझ्यासारखे जे लहान मुलं आहेत त्यांना काय सांगणार? जे मोबाईलवर सारखं गेम खेळतात त्यांना काय सांगणार तू? की त्यांनी पण शिकावं मर्दानी आखाडा। अच्छा, मर्दानी। आपण पाहायला गेलं तर एवढीशी चिमुकली सांगते, जे लहान मुलं, लहान काय मोठी मुलं, मोठी माणसं, मुलं सुद्धा मोबाईलमध्ये दंग राहिलेले आपण पाहतात। आणि चिमुडी एक चांगला संदेश देत आहे की लहान मुलांनी सुद्धा या मर्दानी खेळाचा अनुभव घ्यावा किंवा त्या खेळण्यासाठी त्यांनी या मर्दानी आखाड्यात यावं। आपण आपल्यासोबत अजून काही मुलं आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। नेमकं तुझं नाव काय आणि तू कधीपासून हा खेळ खेळतेय? माझं नाव देवश्री अभिजित देशमुख। मला 16 वर्ष झाले असतील हा खेळ खेळता। तुझं आता वय काय तुझं नेमकं? माझं आता 17। तू लहान वयाच्या 1-2 वर्षापासून तू हे प्रॅक्टिस करते? हो। अच्छा। आणि कोणते कोणते तुला खेळ येतात? मला काठी, दानपट्टा, तलवार, फरी गजगा, फाईट सर्व झाले? हो। आणि तू म्हणजे आता कितवीला आहेस आणि किती काळापासून म्हणजे घरानं परमिशन आहे का सगळ्या गोष्टींसाठी तुला? मी आता फर्स्ट इयरला आहे आणि म्हणजे माझी आई आम्हाला परमिशन देते या खेळासाठी। तू आता कॉलेज करता करता हा खेळ पण तुला खेळायचा आहे, कॉलेज पण करायचं आहे, घरच्यांना सुद्धा सांभाळायचं आहे, सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट कसं होतं? मॅनेजमेंट करता येतं, कारण की सकाळी तर कॉलेज असतं, मग दुपारी घरची कामं वगैरे आणि मग संध्याकाळी क्लास असतो। आपण पाहायला गेलं तर अजून एक चिमुकली आपल्या बरोबर, आपण त्याकडनं जाणूया। ताई, तुझं नाव काय बाळा? ज्ञानेश्वरी योगेश शिंदे। मी 4 वर्षांपासून खेळते। आणि तू कितवीला आता? मी आता 6वीला आहे। 6वीला। 4 वर्षापासून खेळते। कोणते कोणते खेळ येतात तुला? मला काठी, तलवार, दानपट्टा, फाईट, डबल लाठी एवढं। अच्छा। पप्पा मम्मी परमिशन देतात ते सर्व करायला? हा। मग शाळेचा अभ्यास वगैरे होतो। शाळेत पास होती का पण खेळता खेळ? हो। होती ना? आपण पाहायला गेलं तर ही चिमुडी सुद्धा लहान वयातच गेले 4 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। अजून आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुझं नाव काय? कधीपासून खेळते? माझं नाव हर्षदा देशमुख आणि मी गेली 10 वर्ष खेळते। कोणते कोणते खेळ येतात? मला काठी येते, दानपट्टा, तलवार, भाला, बाणा, खंजीर आणि फाईट। तुझं वय काय? माझं 20 वर्ष। तुझ्यासारख्या जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांना काय सांगणार?
माझं हेच म्हणणं आहे की स्वतःच्या संरक्षणासाठी नाही, पण नाही का एक स्ट्रेस बस्टर, सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करायला आणि म्हणजे AI किंवा जे मोबाईल ॲडिक्ट आहेत त्याच्यापासून लांब राहायला आणि आउटडोअर गेम्सची सवय ठेवायला, म्हणजे त्यामुळं बॉडी फिट राहील म्हणून त्यांनी खेळलं पाहिजे. आपण पाहायला गेलं तू कधीपासून खेळते, तुझं नाव काय, तुझं काय शिक्षण झालं आहे त्याचं? माझं नाव सोनाली कडू. मी गेली 10 वर्ष खेळते. आत्ता मी लॉ स्टुडंट आहे. त्याचबरोबर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करते. या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ कसा होतो? लॉ स्टुडंटची पण तयारी करते तू, हे मर्दानी खेळ सुद्धा खेळते, घरचं सुद्धा काही तर सांभाळायला लागत असन, मग ह्या सर्व गोष्टीत कसं काय म्हणजे तू वेळ? तुम्ही कोणतेही कार्य केले ना की दिवसभर तुम्ही फ्रस्ट्रेट होता आणि ते काढण्यासाठी काहीतरी एक ॲक्टिव्हिटी प्रत्येक जणाला पाहिजे असते. तर बरेच जण मोबाईल बघून करतात किंवा काहीतरी गेम शिकतात. तर आम्ही या गेमच्या माध्यमातून आमचं जे दिवसभराचा थकवा असतो तो दूर करतो. ते आणि त्या या खेळामध्ये म्हणजे आमच्या आखाड्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयाची मुलं आहेत. त्यांच्यावर मग थोडंसं मिसळून मग आम्हाला भारी वाटतं. दिवसभर जे काही थकवा असतो, कामाचा कंटाळा असतो, काही काही टेन्शन्स असतात, ते इथं आले आम्ही विसरून जातो आणि घरी जाताना प्रत्येकजण फ्रेश माइंडनेच घरी जातो. तू कॉलेज स्टुडंट आहे, तुझ्यासारखे तरुण तरुणींना काय संदेश देणार? तू एकतर कॉलेजही करतेस, तुझी हॉबीज सुद्धा सांभाळते, शिक्षणही चालू आहे, घरातलं सुद्धा मॅनेजमेंट आहे, काय संदेश देणार तू? जे म्हणतात ना की मुलींनी घरात राहावं किंवा मुलांनी पण की एकच काहीतरी करावं, तर तसं नाहीये. तुम्ही वेगवेगळे कामं करू शकता, फक्त तुमचा ताळमेळ बसला पाहिजे. आणि बरेच जण आता फक्त मोबाईल किंवा मग काहीतरी वेगळी व्यसनं करतात किंवा काहीतरी करतात. ते न करता तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिका, जे चांगलं आहे ते शिका. आणि आपली महाराष्ट्राची लोकधार आहे, तुम्ही म्हणू शकता महाराष्ट्राचं कल्चर आहे, तुम्ही ते पुढे नेलं पाहिजे. बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांना पण ही कला माहिती नाहीये. तर तुम्ही असं वेगळं महाराष्ट्राचीच नाही, तुम्ही कोणती एक वेगवेगळी कला शिकू शकता, जेणेकरून तुमचा पण फायदा होईल असं मला तरी वाटतं. आपण पाहिलं की जे फॉरेनर जे आलते, ते काही पर्यटक होते, काही विद्यार्थी होते, त्यांनी तुमची कला पाहिली, त्यांच्या टाळ्या थांबत नव्हत्या, त्यांनी खूप तुमची स्तुती केली. काय वाटते तुम्हाला? आणि तुमच्या आखाड्याचं पण नाव सांगा. आमच्या आखाड्याचं नाव श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा, जो गेली 16 वर्षापासून शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. आणि इथे जे फॉरेनर्स आले होते, तर बघितलं तर प्रत्येकाला छान वाटतं, त्याच्या मागची जी मेहनत असते ते कोणाला कळत नाही. तर आमच्या आखाड्यात गेली 3 वर्ष झाली बाहेरून पर्यटक येतात आणि ते शिकतात. आत्ता पण एक आमच्या इथं आहेत विदेशी तरुणी आहे, तिचं नाव ॲना मारा आहे, ती इटलीवरून आलेली आहे. ती रोज सकाळ संध्याकाळ 2-3 तास आमच्या इथून प्रॅक्टिस करते. त्यांना बघून आम्हालाही छान वाटतं की आपली जी कला आहे ती 7 समुद्र पार चाललेली आहे, बाकीच्यांनी पण शिकावं असंही मला वाटतं. आपण पाहिलं ह्या शिवाजी आखाड्याद्वारे खूप सारे विद्यार्थी इथे तयार होत आहेत. आपण पाहायला गेलं तर वयाच्या 4 वर्षापासून 45पर्यंत इथे हे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं. आज आपण पाहायला गेलं तर लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना, माणसांना पाहायला गेलं तर मोबाईलचं वेड आहे. पण आज आपण हे लहान मुलांना पाहायला गेलं तर हे मर्दानी खेळ खेळत आहेत. यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. खूप छान स्तुत्य उपक्रम यांनी केलेला आहे व खूप छान तयारी होती. मगाशीच आपण पाहिलं ज्यावेळेस हे जे बाहेर देशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी किंवा जे पर्यटक आलते, ज्यावेळेस त्यांनी त्यांची कला त्यांच्यासमोर सादर केली, त्यावेळेस त्यांच्या टाळ्यात थांबत नव्हत्या, त्यांची जी स्तुती करण्याचं त्यांचं थांबत नव्हतं. ते सुद्धा त्यांना आश्चर्यचकित झाले की अशा प्रकारे लहान मुलं अशा प्रकारची तलवारबाजी चालवत आहेत, दानपट्टा चालवत आहेत. असेच विद्यार्थी किंवा असेच मुली घडणं या समाजाला खूप आवश्यक आहे, ना की मोबाईल संगत. नेमकं आता हे जे मुली आहेत भविष्यात खूप मोठं तर होणारच आहेत. पाहायला गेलं तर ह्या खेळाचं तर नाव मर्दानी आहे, पण पाहायला गेलं तर ह्या रणरागिणी सुद्धा या आपल्यासोबत आहेत. खूप छान वाटलं. मी न्यूज अनकटमधून दिनेश वडणे, धन्यवाद.